मित्रांनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल सुषमा ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही काही महिला मंडळी गोरेवाडा झू पर्यटन स्थळ नागपूर इथे जंगल सफारी करण्याकरिता जात आहे। तर आम्ही नागपूर जाताना जाम इथे रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला थांबलेलो। तर आम्ही आलेलोय एका दिवसाच्या ट्रिप करिता नागपूर जवळील गोरेवाडा झू बघण्यासाठी। इथे गेट जवळच गाडी पार्किंगसाठी पावती फाडली जाते। आम्ही इथे 9 वाजताच पोहोचलेलो। सफारीचा टायमिंग 10:30चा होता आणि सफारीची बुकिंग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण करता येते। सफारी बसची तिकीट नॉन AC 300 रुपये आहे, तर AC 400 रुपये आहे। आम्ही सगळेजण तिकीट काढण्यासाठी निघालेलो आहे। हे आहे तिकीट घर आणि बाजूलाच बस सफारी आहेत। आमच्यासोबत आलेल्या काकाजीकडेच आम्ही सर्वांनी तिकीटचे पैसे गोळा करून दिले। त्यानंतर तिथे बाजूलाच उंटावरची सफारी पण होती। आमच्याकडे सफारी करण्यासाठी भरपूर टाइम होता, म्हणून आम्ही सोबत नेलेले टिफिन तिथं एका ठिकाणी बसून खुल्या वातावरणात आम्ही सर्व मिळून जेवण करायला बसलो। चला तर मित्रांनो, आपल्या सफारीची वेळ झालेली आहे। आम्ही सर्वजण सफारी बसमध्ये बसून आता लगेच जंगल सफारीला निघालो। तर मित्रांनो, उन्हाळा चालू असल्यामुळे निसर्ग पाहिजे तसा हिरवागार दिसत नाहीये। झाडाची सर्व पाने गळून पडलीत। चला तर जंगलात असलेले प्राणी बघण्यास सुरुवात करूया। तर सर्व प्राणी जे बघायला मिळाले ते झाडाच्या सावलीचा गुफेचा आसरा घेत बसलेले होते। इथे पहिली वेळ मी व्हाईट हरिण बघितले, जे की ते बघायला खूपच सुंदर होते। जर तुम्ही इथे आलात तर नवीन काही बघायला मिळेल आणि खूप मस्त आहे। लहान मुलांना पण खूप आवडेल। तर एक वेळा तुम्ही या पर्यटन स्थळाला नक्कीच भेट द्या।